शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 30 डिसेंबर सकाळच्या 7 वाजताच्या झटपट बातम्या। अखेर शेतकऱ्यांना देव पावला, शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मिळणार नुकसान भरपाई थेट अनुदान। अखेर कर्जमाफीची ही मोठी घोषणा। बघूया सकाळच्या झटपट महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रातून डाळिंबाची 22,000 टन निर्यात, देशात पहिल्या स्थानावर, राज्यातून 78% निर्यात। डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन, शासकीय इतमामात निगमबोध घाटावरती अंत्यसंस्कार। खानदेशात गारपिटीसह पावसाने मोठी हानी, केळी बागा भुईसपाट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश। सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी। खरेदीचे भिजत राहिले घोंगडे, त्यामुळे शेतकऱ्यावरती मोठे संकट। हिमवृष्टीने काश्मीर खोरे गारटले, सगळीकडे बर्फच बर्फ, अडकलेल्या पर्यटकांची लष्कराकडून सुटका। केळी दरात घसरण सुरूच, उत्तरेकडील मागणी घटली, खानदेशात केळी दरात घसरण सुरूच, म्हणजे किमान 800 ते 1600 रुपये दर। राज्यात अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज, किमान तापमानात चढ उतार शक्य, पुढील 5 दिवस राज्यात थंडी सुरू होणार। उसाला प्रतिटन 3300 रुपये बाजारभाव द्या, रयत शेतकरी संघटनेची मागणी। सेनात मस्कुबा कारखान्यावरती शेतकऱ्यांचं विराट असे आंदोलन। पुणे विभागात 6.25 लाख प्रॉपर्टी कार्डचे होणार वितरण, भूमी अभिलेख विभागाचे पुणे प्रदेश उपसंचालक अनिल माने यांची माहिती। बांधावर जाऊन ई-पीक पाहणीचे मार्गदर्शन, निरगुडगरला प्रशासनातर्फे रब्बी हंगामासाठी होतोय पुढाकार, शेतकऱ्यांना होतोय याचा फायदा। मुंडे हेच मोर्चाचे आश्रयदाते, मंत्रिमंडळातून काढा, विविध पक्षांच्या नेत्यांची मागणी। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विराट मोर्चा। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची कृषी कार्यालयावर धडक, जळगाव जामोद बुलढाण्यासह संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी झाला हतबल, त्यामुळे पीक विमा द्या, शेतकऱ्यांची मागणी। उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज राईट ऑफ करण्याची मागणी। जसे उद्योगपतीला कर्ज माफ करता तसे आम्हाला कर्ज माफ करा, शेतकऱ्यांची एकमुखी मागणी। कांद्याचे दर घसरले, 300 ते 4300 रुपये। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा दर अतिशय प्रचंड खाली कोसळला, शेतकरी संतप्त। सांगलीत गुळाची 1158 क्विंटल आवक, प्रति क्विंटल 3350 ते 4570 रुपये भाव, त्यामुळे शेतकऱ्यांना होतोय याचा जास्तच फायदा। शेतकरी मित्रांनो, या होत्या आज सकाळच्या झटपट बातम्या। आपल्याला संध्याकाळच्या बातम्यांसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आज संध्याकाळी ठीक 7 वाजता शेतकऱ्यांच्या बातमीपत्रांसह। तोपर्यंत धन्यवाद।